आज अगदी फक्त 5 मिनिटात आपण सकाळचा नाश्ता बनवूया. नाश्ता म्हणा किंवा मग तुम्ही असं बनवून मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. रोज टिफिन लागतो, सकाळचा नाश्ता लागतो आणि झटपट अगदी 5 ते 6 मिनिटात तयार होतो. बनवायला सोपा आहे, शिवाय मुलांच्या आवडीचा आहे, मस्त कुरकुरीत होतो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण एक चटणी करूया. अगदी साधी सोपी चटणी आहे. थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले. नंतर त्यात घालायचं थोडंसं लसूण आणि नंतर आपण त्यात ॲड करूया मिरच्या. तर मिरच्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मी ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण यात घालायची थोडीशी कोथिंबीर, शिवाय त्यात घालायचं मीठ आणि नंतर यात घालायचं दही. दही नसेल तर ताक. तर माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी थोडं ताक घेतलं. हे ताक घालायचं आणि ही चटणी आपण मस्त अशी बारीक करून घ्यायची. अगदी साधी सोपी चटणी आहे, चवीला अगदी मस्त आहे. तुम्हाला तेल नको असेल तर यात तडका द्यायची पण गरज नाही. बिना तडक्याने सुद्धा अगदी मस्त लागते ही चटणी. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि शेंगदाणे घरातच असतात, खोबरं असलंच पाहिजे असं नाही. तर इथे मी साधारण 1.5 वाटी मसूर डाळ 2 तास आधी भिजत घातली होती. 2-3दा स्वच्छ धुवून घेतली, नंतर तिला 2 तास भिजत घातली आणि ही लगेच भिजते. याला फारसा वेळ लागत नाही. भिजल्यानंतर सुद्धा हिला 2-3दा असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यात जे पाणी असेल ते पाणी सर्व आपण काढून घ्यायचं. नंतर त्यात मी घातल्यात हिरव्या मिरच्या आणि एक आपण इथे घालायचा आल्याचा तुकडा, शिवाय 1 ते 1.5 चमचा आपण घ्यायचं जिरं आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा आपण यात ॲड करू शकतो, पण खूप पाणी घालायचं नाही आणि अगदी बारीक वाटायचं. मस्त असं स्मूथ बारीक करून घेऊया. तर बारीक केल्यानंतर हे एका आपण भांड्यात काढून घ्यायचं. नंतर त्यात घालायचं मीठ. 1 ते 1.5 चमचा मी यात मीठ घातलेलं आहे. मीठ घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं 1 चमचा साखर. बस एवढेच साहित्य आपल्याला लागतं, यापेक्षा जास्त नाही. खूप काही सामानाची जुळवाजुळव करायची नाही आणि खूप काही भांड्याचा पसारा करायचा नाही आपल्याला. अगदी झटपट 5 मिनिटात हा आपला नाश्ता तयार होतो. नाश्ता म्हणा किंवा मग सकाळच्या मुलांचा टिफिन म्हणा. तर आता हे सर्व आपण 1 ते 1.5 मिनिट फेटून घेऊया. मस्त असं फेटून घ्यायचं, म्हणजे काय होणार, हे आपलं जे बॅटर आहे हे थोडंसं हलकं होईल. तर इथे मी 1 ते 1.5 मिनिट हे फेटून घेतलेलं आहे. गॅसवर ठेवला आहे तवा. थोडंसं तेल टाकायचं. अगदी अर्धा चमचा मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फारसं तेल वापरायचं नाही, नॉनस्टिक तवा आहे. तेल असं तव्यावर पसरून घ्यायचं. नंतर टिश्यू पेपरने थोडंसं तेल आपण पुसून घेऊया आणि 1 चमचा बॅटर आपण तव्यात घालायचं आणि हे पसरून घ्यायचं. तवा हलका असा गरम करायचा, खूप गरम करायचं नाही. खूप जर गरम केला की काय होणार, बॅटर तव्याला लगेच चिपकेल. तर वरची बाजू थोडीशी ड्राय होऊ द्यायची आणि नंतर यावर 1 चमचाभर आपण तेल घालायचं. 1 चमचाभर, त्यापेक्षा जास्त नाही. आता गॅस आपण मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर 1-2 मिनिट हा डोसा आपण भाजून घेऊया. आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवते हा डोसा किती मस्त असा कुरकुरीत झाला आहे. यात आपण तांदूळ वापरले नाही आहेत आणि या डोस्याला बघा किती मस्त अशी चकाकी आली, तुम्ही बघू शकता. आणि कुरकुरीत झाला आहे, शिवाय रंग बघा किती सुरेख आला आहे. सगळीकडून एकसारखा भाजला गेलेला आहे आणि सुरेख सोनेरी रंग आलेला आहे. तर आता हा आपण काढून घेऊया आणि दुसराही आपण असंच करून घेऊया. चमचाभर बॅटर घालायचं, पसरून घ्यायचं. थोड्या वेळाने ड्राय झालं की त्यावर 1 चमचा तेल घालायचा. 2 मिनटं मस्त असं भाजून घ्यायचं. यात आपण कुठली तांदूळ वापरले नाही किंवा उडदाची डाळ वापरली नाही, तरीही हा डोसा मस्त असा कुरकुरीत होतो आणि बनवायला सोपा आहे. मसूर डाळ घरात असतेच आणि 5 मिनिटात होतो. 1-2 तास डाळ भिजवायला लागतात. तर आता हा दोन्ही बाजूनी भाजायची गरज नाही, एक साईडने भाजला तरी बस होतं. मी हा दुसरा डोसा मात्र दुसऱ्या साईडने थोडासा भाजून घेतला आहे. गरज नाही आहे, डोसा एक साईडनेच भाजला जातोच तसे. आणि हा सुद्धा बघा किती सुरेख रंग आला आहे आणि किती व्यवस्थित मस्त असा भाजला गेला आहे, शिवाय कुरकुरीत झाला आहे. तर आता यालासुद्धा आपण काढून घेऊया. तर सकाळच्या वेळा घाई गडबडीत नाश्ता काय करायचा, मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं, हा जर प्रश्न पडला तर अशा प्रकारे हा झटपट 5 मिनिटात होणारा नाश्ता तुम्ही बनवा. झटपट होतो आणि डोसा म्हटलं की ते मुलांच्या आवडीचंच असतं. मुलं अगदी आवडीने खातील. मुलं काय, मोठेसुद्धा आवडीने खातात डोसा. डोसा हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे आणि सकाळी नाश्त्याला असलं की मस्त असा पोटभरीचा सुद्धा नाश्ता होतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.